हाय गाईज, हॅलो फ्रेंड्स, हाय. मी आज बनवणार आहे प्रसादाचा शिरा. गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्यासाठी मी प्रसादाचा शिरा बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवाही. तर चला सुरू करूया प्रसादाचा शिरा रेसिपी. तुम्ही पाहू शकता इथे मी ह्या ग्लासाच्या मापाने घेणार आहे. तुम्ही जे काही साहित्य घेणार आहात त्याच्यासाठी एकच कोणतं तरी माप ठेवायचं आहे तुम्हाला. तर मी हा 1 ग्लास भरून बारीक रवा घेतला आहे. आता मी गॅस चालू करून घेतला आहे आणि कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये आता हा बारीक रवा आपण मस्त असा भाजून घेणार आहोत पहिल्यांदा. आणि त्याच ग्लासाच्या मापाने तुम्ही ही पाहू शकता मी साखर घेतली आहे. मेजरमेंट एकच ठेवायचं आहे, म्हणजे एकाच भांड्याचं मेजरमेंट तुम्हाला ठेवायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता हे गावरान तूप आहे, गाईचे तूप आहे. हे पण मी 1 ग्लास भरून घेतले आहे. प्रसादाच्या शिऱ्यासाठी सर्व मेजरमेंट व्यवस्थित जर घेतले तर तो खूप सुंदर आणि मऊसूत शिरा होतो. हे इथे पाहू शकता तुम्ही मी ही 2 केळी सुद्धा घेतली आहेत प्रसादामध्ये टाकायला. तर मस्त असा शिरा इथे भाजून घेत आहे मी. शिरा भाजतानाच आपल्याला त्यामध्ये हे जे तूप आहे हे तूपही टाकायचे आहे. आणि सर्व एकत्र मिक्स करून चांगला खरपूस असा हा जो बारीक रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. हा बारीक रवा आपल्याला मंद आचेवरच भाजायचा आहे. आता मी ही जी केळी घेतली होती यांना छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते. इथे पाहू शकता तुम्ही मी दूधही चांगलं तापवून घेतलं आहे. ही केळी मी मस्त अशी कापून घेतली आहेत, बारीक बारीक त्याचे काप करून घेतले आहेत. आणि प्रसादाच्या शिऱ्याचा मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे ही तुळशीची पानं, जी की मी आत्ताच तोडून घेतली आहेत आणि चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत. तुम्ही आता पाहू शकता आपला रवाही चांगला भाजून निघाला आहे. त्याचा कलर चेंज झाला आहे आता रव्याचा. आता यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्याचप्रमाणे आता हे केळीचे कापही मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आता हे सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेते. केळीचे काप या रव्यासोबत एकजीव झाले पाहिजेत तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे आहे. छान मिक्स करून घेतलं आहे सर्व. हे दूध आहे जे की मी आता यामध्ये टाकून घेणार आहे. हे तुम्ही पाहू शकता मस्त असं मी दूध मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये. आणि आता एक 2 ते 3 मिनटं याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं वाफेवर होऊन देणार आहे. आता यामध्ये ही जी साखर घेतली होती मगाशी मी ती टाकून घेते आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता सर्व साखर एकत्र मिक्स करून घेतली आहे.
आणि आता ही जी मी तुम्हाला मगाशी दाखवली होती तुळशीची ही जी मी पाने आणली आहेत ती टाकते आता. आणि एक 2 ते 3 मिनटं मस्त असा वाफेवर लुसलुशीत मऊसूत प्रसादाचा शिरा आपल्याला तयार होऊन द्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा बाप्पाचा प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा आणि शेअरही करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.